नीटच्या प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेसाठी लष्कराची मदत घेण्याचा विचार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याची माहिती. हिंगोलीत सरकारी रुग्णवाहिकेनं नकार दिलेल्या मातेचं बाळ दगावलं. डिझेलचं कारण देत नाकारली होती सरकारी रुग्णवाहिका. आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. मुंबई पुणे नाशिकसह छत्रपती संभाजीनगरात सीएनजीच्या दरात वाढ. पुण्यात सीएनजी 2.5 रुपयांनी, नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैशांनी महागला. येत्या 1.5 महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर 170 रुपयापर्यंत जाणार. लॉकडाऊन सारखं चित्र निर्माण होऊ शकतं, काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा. मराठा आरक्षणासाठी उपोषणावर मनोज जरांगे ठाम. 30 मे पासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसणार. उष्माघातानं बळी गेल्यास सरकार जबाबदार, जरांगेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. महाराष्ट्रातील विकासावर चर्चा. फडणवीसांनी विविध प्रकल्प अभियानात पंतप्रधानांना दिली माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रावरून नाराजी. मोठी पदं न मिळाल्यानं प्रफुल्ल पटेल तटकरे नाराज असल्याच्या चर्चा. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या सचिवाकडे सोपवला राजीनामा. डी.के. शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय तपासातून मोठी माहिती. मनोज शिरुरेच्या लातूरच्या फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस. प्रल्हाद कुलकर्णी शिरुरेच्या घरात घ्यायचा क्लास. मंगळवेढ्यातील रील स्टार रोहिणी पराद्धीची गळफास घेत आत्महत्या. व्यवस्थापन, आर्थिक ताण, कौटुंबिक वादामुळे रोहिणीचा नवऱ्यासोबत तणाव. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना नमाजास परवानगी. दुर्गाडी मंदिरात प्रवेशबंदी केल्यानं भाजपसह दोन्ही शिवसेना आक्रमक. पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना आवरलं. देशभरात बकरी ईदचा उत्साह. दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वच मशीद परिसरात सकाळपासून गर्दी. मुंबईत अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद झाल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. कोलकात्यात 1976 नंतर पहिल्यांदाच रेड रोड या प्रमुख रस्त्यावर ईदची नमाज नाही. त्याऐवजी ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर लाखो मुस्लिम बांधवांनी अदा केली नमाज. ट्विशा शर्माच्या सासूला अटक. गिरीबाला सिंहाला सीबीआयकडून अटक. 6 तास चौकशीनंतर अटक केल्याची माहिती. वर्धा, चंद्रपूर, अमरावतीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. महिन्याभराच्या उकाड्यानंतर नागरिकांनी अनुभवला गारवा. सह्याद्रीच्या कडेकपारीत चिमुरड्या पावलांनी रचला इतिहास. 8 वर्षाच्या शर्विकानं सर केला 200वा रांगणागड. शर्विकाचा नवा प्रेरणादायी उपक्रम.